हाय. तुमचा मुलगा कुठे असतो आता? तो ना बेंगलोरला असतो. मुलगी, अगं तुझी मुलगी आता कॅनडाला असते ना? हो ना अगं, 2 वर्ष झाली ती कॅनडातच आहे. हे जे संवाद आहेत हे आपल्याला घराघरातनं सगळीकडनं सध्या खूप ऐकायला येतात. दर तिसऱ्या घरातला मुलगा किंवा मुलगी कुठेतरी बाहेर शिकायला, मग भारतातल्या भारतात असेल किंवा परदेशात असेल, पण शिकायला जात असतं. आणि मग अशा वेळेस काय होतं, त्या मुलाभोवती फिरणारं जे घर आहे, पालक, आई वडील असतील, आजी आजोबा, त्यांचं सगळं आयुष्य त्या मुलाभोवती फिरत असतं. आपण भारतामध्ये अं, थोडी कुटुंब व्यवस्था आपली वेगळी असल्यामुळे आपण आपलं पूर्ण लक्ष हे मुलाकडे असतं. आणि मग जेव्हा मूल दुसरीकडे शिकायला जातं त्यावेळेस मग घर एकदम रिकामं होतं आणि ते एक रिकाम पण सगळ्यांच्या अनुभवाला येतं. तर त्याविषयी थोडीशी चर्चा करण्यासाठी आणि ज्यांना हा अनुभव आलेला आहे आणि त्यांनी ह्या रिकामपणावरती जो काही मार्ग त्याच्यातनं शोधून काढलेला आहे, तर त्याच्यासाठी आज मी इथे दोन आपल्याकडे आलेल्या आहेत पाहुण्या. एक आहे आदिती कोटणीस. हाय आदिती. आणि नाही. शरयूताई. नमस्कार. नमस्कार. तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. असेल मुलं सतत मोबाईलवर असतात, पेरेंट्स मोबाईलवर असतात. की आपला देश गरीब आहे का? की तुमच्या कर्माला पर्याय नाही. पहिला आदितीचा अभिनंदन करते मी. तिच्या मुलाला IIT मध्ये ऍडमिशन मिळाली आणि आता तो चेन्नईला गेलेला थँक्यू. आहे. आणि शरयूताईंचा मुलगा किती वर्ष झाली असेल शरयूताई, तर तो तिकडं आहे त्याला? 20 वर्ष झाली. 2005 मध्ये तो गेला तिकडं. जर्मनीत गेला. जर्मनीत, हम्म. हा. म्हणजे परदेशामध्ये. तर आम्ही मगाशी जेव्हा चर्चा करत होतो तर तेव्हा असं आमचं बोलणं झालं की मग तुम्हाला कधी पण जाता येऊ शकतं मुलांना भेटायला. मला मात्र जी मुलं परदेशात असतात त्यांच्या आयांना मनात आलं की चाललंय असं करता येत नाही. हे जरी सगळं खरं असलं तरी देखील एम्प्टी नेस्ट सिंड्रोम असं जे एक गोंडस नाव ह्याला दिलं गेलेलं आहे, की त्याचं कारण असं आहे असं नाव देण्याचं, की खरोखर जेव्हा पक्ष्यांच्या पिल्लांना पंखामध्ये जेव्हा बळ येतं तेव्हा ती आकाशात मध्ये अ, झेप घेतात. आणि ते बळ खरं तर द्यायचं काम हे पालकच करत असतात. आणि जेव्हा ती घरटी सोडून निघून जातात तेव्हा त्यानंतर जे होतं, तर त्याबद्दल हा जो सिंड्रोम आहे हा त्याबद्दल आहे. बऱ्याच पालकांना याचा त्रास होतो. मी पालक असं म्हणते पण मला असं वाटतं की आई याच्या सगळ्यात जास्त जो हे विक्टिम आहे ती आई असते असं मला वाटतं. तुमचं काय मत आहे याच्यावर आदिती? अम, म्हणजे माझ्या स्वतःच्या स्वानुभवावरनं सांगते. माय सेल्फ एक्सपिरियन्सवरनं सांगते. सॉरी, मी थोडंसं इंग्लिश शब्द वापरेन. हो, हो, नो तर प्रॉब्लेम. मला जेव्हा माझा मुलगा जन्मला आणि मला त्यांनी पिल्लू माझ्या हातात दिलं, एवढूसं पिल्लू. आणि मी म्हंटल की आता ह्याचं मी काय करायचंय, म्हणजे इट वॉज नॉट वेल थॉट ऑफ, प्लॅन्ड ऑफ, एवढा पण विचार नाही करत. पण त्या दिवशीपासनं ते माझा मुलगा कॉलेज जायच तोपर्यंत माझं आयुष्य पूर्ण त्याच्या भोवती होतं. म्हणजे मी त्याच्या बरोबर त्याच्यासाठी जगायचे. त्याचं खाणं, त्याचं पिणं, त्याचे क्लासेस, त्याचं सगळं, म्हणजे माझं आयुष्य वॉज ऑल अराउंड अद्वैत, माय सन. आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं, वेरेज त्याचे बाबा, बिकॉज ऑफ जॉब ही वॉज ऑलवेज अवे. म्हणजे आता 5 वर्ष तर ही इज बीन ऑल अवे. पण घरी जरी असले तरी, ॲज मच एज वीव सीन, फादर्स इन्व्हॉल्वमेंट थोडंसं कमी असतं कम्पेअर्ड टू आईचं इन्व्हॉल्वमेंट. कारण आईसाठी तो पोटचा गोळा म्हणता येईल, किंवा बाउंड ऑफ फ्लॅश फ्रॉम युअर ओन बॉडी. तर माझं मत आहे की आईला डेफिनेटली थोडासा जास्ती त्रास होतो. त्रास होतो. नॉट बिंग अ शरयूताई फेमिनिस्ट तुम हिअर. नाही. शरयूताई तुमचं काय मत आहे याच्यावरती, की आई जास्त अफेक्ट होते की वडील? आईच आईच होते. आणि आता माझं वय जास्त आहे, हिचं छोटं आहे, तुझंही छोटं आहे. आजकालच्या जगात तुम्हाला एक एकच मुले, त्यामुळे तर तुमचा पूर्ण फोकस त्याच मुलाभोवती आहे. तुमचं विश्व त्याच्या भोवती भोवती फिरतंय. माझी जरा वेगळी कंडिशन होती, कारण मी तुमच्या मागच्या पिढीतली आहे. त्यामुळे आणि हे सगळं जे होणं आहे ते प्रत्येकाच्या स्वभावावर पण अवलंबून आहे, कोण किती इन्व्हॉल्व्ह होत आहे.
ह्याच्यावर पण बरोबर. आहे. त्यामुळे आई सर्वात जास्त अफेक्टेड होते, असं माझं हे तर मत नक्की. आहे. हे तर नक्की. साधारण हा जो काही काळ आहे म्हणजे जून ते सप्टेंबर याच्यामध्ये सहसा मुलांची ऍडमिशन होते आणि हल्ली मोठ्या मोठ्या विद्यापीठांमधनं शिकायला जायचं खूप हे झालेलं आहे ना, म्हणजे खूप मुलं जातात त्यांना परीक्षा देऊन वगैरे. तर साधारणपणे जून पासून ही साधारण प्रोसेस चालू होते, प्रोसिजर त्यांच्या सगळ्या, आणि परदेशात सुद्धा सप्टेंबर पर्यंत मुलं गेलेली असतात. तर ह्याच्यानंतरच खरं तर आपण जो आता इथे चर्चा करणार आहोत त्यातून काही थोडंफार जर आपण या पालकांना देऊ शकलो की याच्यातनं आपण कसं बाहेर पडायचंय, तर तो माझा उद्देश आहे तुम्हाला इथं बोलवण्याचा. आदिती, मागे आपण जेव्हा बोललो होतो तेव्हा तू म्हणाली होतीस की तुला खूप त्रास झाला म्हणजे जेव्हा तुला हे लक्षात यायला लागलं की आता अद्वैत लवकरच दूर जाणार आहे, तर त्रास व्हायला लागला म्हणजे काय व्हायला लागलं नक्की? काय भावना काय मनात होती तुझ्या? मी मगाशी म्हटल्याप्रमाणे माझं आयुष्य पूर्ण माझ्या मुलाच्या अवतीभोवती होतं. म्हणजे अं, लहानपणापासनं त्याचं शेड्यूल ठरवणं, त्याचं जेवण. इथं बिकॉज माझ्या मुलाला थोडा हेल्थ इश्यू पण होता ऍट द बिगिनिंग. तर तेव्हा ही हॅड सम हार्ट इश्यू. तर त्यामुळे मला जेव्हा तो जन्मला तेव्हापासनं मला खूप जास्ती इन्व्हॉल्वमेंट द्यायला लागली. आणि मी एरीज आहे तर त्यामुळे मी खूप मेटिक्युलस आहे. मला माझं सगळं तसंच्या तसं व्हायला लागतं परफेक्ट आणि लागतं. सगळं काटेकोरपणे पद्धतशीरपणे सगळं पार न्यायला लागतं. तर त्याच्यामुळे मला जेव्हा कळलं की अद्वैत आता कॉलेजमध्ये जाणार आहे आणि त्याचं तो तो घरात राहणार नाहीये, कारण आपण जिथे राहतो तिकडे एवढा स्कोप नाहीये. इथे एवढे कॉलेजेस, मोठे कॉलेजेस अवेलेबल नाहीयेत आपल्या ठिकाणी. तर मला कळलं होतं की तो नक्कीच माझं घर सोडून दुसरीकडे हॉस्टेलमध्ये जाणार आहे वगैरे. इथं मला एक आणि बोलायचं होतं, चारुता, की आपण ना एक्सेप्ट करत नाही. तर व्हॉट हॅपन्स इज, आपण इमॅजिन करतो खूप काही, की अरे तो नसेल तर माझं आयुष्य असं होणार आहे, तो नसेल तर मी कशी उठणार, मी कशी जेवणार, पासनं माझं कसं होणार पर्यंत. तर मी खूप प्रिएम्प्ट केलं, की मी खूप विचार करत बसले, की ओव्हर थिंकिंग, प्रिएम्प्ट सगळं प्लॅन करण्यामुळे उलट रिव्हर्स प्लॅनिंग सुद्धा होतं. तर त्यामुळे खूप जास्ती विचार केला मी आणि इट अफेक्टेड मी टेरिबली. मला खूप खूप जास्ती त्रास झाला त्याचा. तर मग काय म्हणजे त्याच्यावरती तू काय केलंस? म्हणजे त्रास झाला म्हणजे तुला काय हा. व्हायचं? रडायला यायचं का? काय व्हायचं एक्झॅक्टली? आय आय डोंट नो. म्हणजे खूपच जास्ती मला विचार करत राहायचे. मग मी अद्वैतपासून मला विड्रॉ करायला लागले, कारण मला असं वाटायला लागलं की मी त्याच्याबरोबर जेवढी इन्व्हॉल्व्ह होईल मला तेवढा त्रास होईल. रादर देन स्पेंडिंग इच मिनिट विथ हिम, आय स्टार्टेड विथड्रॉइंग माय सेल्फ. तर मग तेव्हा मग आय 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 अंडरस्टूड की मला ट्रीटमेंटची गरज आहे, कारण मला ह्याचा खूप जास्ती त्रास होतोय आणि इट इज नॉट नॉर्मल टू फील सो लो. आणि म्हणजे खूप असं, आता डिप्रेस्ड हा वर्ड आपण खूप कॅज्युअली वापरतो. कॅज्युअली तर आय डोंट वापरतो, वॉन्ट टू एक्झॅक्टली. हा तर आय डोंट वॉन्ट टू यूज दॅट अ बिग वर्ड. पण मी तर एकटी राहते, तुला माहितीच आहे. म्हणजे माझा नवरा इथं नसतो आणि अद्वैत पण निघून जाणार, तर एवढ्या अख्ख्या घरात मी एकटी, मी काय करणार, माझं कसं होणार, ह्याच्यासाठी मला खूप त्रास व्हायला लागला. मग मी आय वेंट टू दिस काउन्सिलर आणि मी खूप काउन्सिलिंग केलं स्वतःसाठी. म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे काउन्सिलिंग असतात आजकाल. तर त्याच्यामध्ये मला गुण आला नाही तेवढा. तर मग माझी एक मैत्रीण आहे, शी इज MD डॉक्टर. तर तिने मला म्हटलं, यू बेटर गो टू अ सायकॅट्रिस्ट अँड स्टार्ट ट्रीटमेंट. तर कधी कधी आपण खूप बाऊ करून घेतो ह्या गोष्टीचा, की अरे मला मानसिक आजार आहे म्हणजे मी वेडी आहे का वगैरे. हो. पण इट इज अ हम्म. टॅबू इन इंडिया. आपल्याकडे खूप मोठा टॅबू आहे की सायकॅट्रिस्ट कडे नाही जायचं, काउन्सिलर कडे नाही जायचं. बट आय सेड हम्म. नाही, ठीक आहे, इट्स वर्थ इट, मला जायला पाहिजे, कारण मला आता त्याची खूप गरज आहे. आणि 5-6 मंथ्स मी मेडिकेशन वरती आहे आता. इट्स बर. रिड्यूस टू अ ग्रेट एक्सटेंट. आणि प्लस काउन्सिलिंग आणि एक न्यूरो बिहेवियरल हे असतं, ट्रीटमेंट असते. तर ती पण मला खूप युजफुल ठरली. आणि प्लस मेडिकेशन, त्या दोन्हीच्या कॉम्बिने आणि देन हेल्दी डाएट. तर आय एम मच बेटर नाव.
तर तो ओके. त्रास माझा आता बऱ्यापैकी कंट्रोल झालाय. हो. कंट्रोल झालाय. प्रेक्षकांना हे सांगायचंय की आपल्याला जर असं वाटलं की आपल्याला गरज आहे तर लाजू नका, किंवा त्याचं काही असं वाईट वाटून घेऊ नका. गरज आहे तर आपल्याला त्याच्यावरती काम करायलाच पाहिजे. मग तू बाहेर पडलीस त्याच्यातनं. हो, हो. कारण टू बी व्हेरी ऑनेस्ट चारुता, आपण ना मनामध्ये अ, खूप जास्ती ते पाईल अप करतो आणि आपण जास्ती इमॅजिन करतो. जेवढा त्रास आहे ना, तो युअर वरीज अँड युअर ट्रबल्स आर ओन्ली वरीज अँड ट्रबल्स टिल यू एक्सेप्ट इट. ज्या दिवशी तुम्ही तो हम्म. एक्सेप्ट करता ना, की माझा हा वरी असा आहे, तर तुम्हाला ऑटोमॅटिकली त्याच्यातनं वाटा सुचायला लागतात आणि हे दिसायला लागतं पुढे काय करायचं ते. हम्म. तर मी ते एक्सेप्ट करू शकले, कारण तर फॉर एक्झाम्पल मला जर डायबिटीज आहे, तर इफ आय टेक अ स्मॉल पिल ऑफ इन्सुलिन किंवा इंजेक्शन घेतलं तर आय एम फंक्शनिंग व्हेरी नॉर्मली. मग आपण लोकांना सांगताना लाजत नाही की हा मला डायबिटीज आहे, आपण ओपनली हो. सांगतो की नाही मला डायबिटीज आहे किंवा मला बीपीची गोळी घ्यायला लागते. पण मग हा गोइंग टू अ सायकॅट्रिस्ट आणि टेकिंग वन स्मॉल पिल अ डे, वाय शुड इट बी सच अ टॅबू? म्हणजे हम्म. तो का असा लपवला जातो सगळ्यांपासून? तर फर्स्ट ऑफ ऑल मी सगळ्यांना सांगेन की तुम्हाला जर कुठलाही इमोशनल त्रास होत असेल, तर देर आर प्रॉपर डॉक्टर्स, त्यांच्याकडे जावा, तुम्ही त्यांची प्रॉपर हेल्प घ्या, कारण त्याच्यातनं तुम्हाला खूपच मदत होईल. हम्म. आणि तर म्हणजे भारतामध्ये स्पेशली जसं तू मगाशी म्हणालीस की, आणि स्पेशली बायका, की बायकांच्या मेंटल हेल्थचा तेवढा विचार केला जात नाही आणि बायकाच करत नाहीत, कारण प्रायोरिटीज वेगळ्या असतात. पण ऍक्च्युली बाई ही खरं घराचं सगळं म्हणतो ना तसं मधला खांब असते, त्यामुळे खरं तर तिची मेंटल हेल्थ पण तेवढीच महत्वाची आहे. आणि एम्प्टीनेस सिंड्रोम मी मगाशी म्हणाले, पण मला असं काय मिड लाईफ क्रायसिस आणि अशी काय काय क्रायसिस. गोड गोड नावं या अमेरिकनचं, पुलं म्हणतात ना, की अमेरिकनचं नावं कुठली कुठली द्यायची फार सवय आहे. तर तशी ही हो. नावं ते प्रत्येक गोष्टीला देत असतात. पण जेव्हा ते ऍक्च्युली ज्याला ज्याला होतं त्यालाच त्याचा सिरियसनेस काय आहे तो माहितीये. शरद, 20 वर्षांपूर्वी जेव्हा तुमचा मुलगा परदेशात गेला, तर त्यावेळेस तुमच्या डोक्यात काय चालू होतं, आणि त्याच्यानंतर आतापर्यंत तुम्ही तुमची मेंटल हेल्थ कशी सांभाळलीत? प्रथम माझं सांगण्याच्या आधी मी ही जे काय बोलली त्याविषयी सांगते की तिने एक चांगला निर्णय घेतला की आपल्याला त्रास होतोय, आपण डॉक्टरांकडे जावं. आपल्या देशामध्ये काय माहितीये का, की मानसिक आजार हा चांगला समजला जात नाही. सुख दुखतंय, चोचले आहेत, अशा तऱ्हेचे गोष्टी बोलल्या जातात. पण तिला इतका त्रास होत होता तर तिने ते, कारण डिप्रेशनमध्ये म्हणजे बोलू नये पण जाण्याचा धोका पण असतो. हिला जो त्रास झाला तेवढ्या एक्सटेंटमध्ये सगळ्यांना होत नाही, पण कोणाचंही मूल दूर गेलं तर आईला वाईट हे वाटतच वाटतं. पण वाटणार. आता तिने जसं सांगितलं की ती सतत त्याच्या भोवती 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 प्रत्येक क्षण. तर सगळ्यांचं असं नसतं. माझ्या बाबतीत काय झालं, मी 10वी पर्यंत माझ्या मुलाच्या अगदी पण असं नव्हतं डबा ते काय सगळ्या बायका करतात ते मी सगळं केलं. पण त्याच्याबरोबर मी अभ्यास, त्याचे पेपर, त्याच्याकडनं सोडवून घेणं, अगदी सगळं जीव झोकून त्याच्यात मी गेले. 10वी झाल्यानंतर काय संपलं हे सगळं. पण तो माझ्याजवळच होता 11वी 12वी इंजिनियर होईपर्यंत. आणि ही कशी एकटी राहते, म्हणजे तिचे मिस्टर पण इथं नाहीये. तसं माझं नव्हतं. माझ्याबरोबर माझे मिस्टर, मुलगा, सून, छोटा हा माझा नातू, हे सगळे होते. शिवाय माझी फुल सकाळी 7 ते 12 ट्युशन मध्ये असायची. त्यामुळे मला तिला जो त्रास झालाय तेवढा झाला नाही. मुलाबद्दल वाईट वाटणं किंवा हा आता त्याला फोन कर, त्यावेळेला फोन करायला सुद्धा भीती वाटायची. पैसे किती ऍक्च्युली हो. होतील हा पण प्रश्न होता, कारण बरोबर. आता व्हॉट्सअप नव्हते त्यावेळेला. नाही. आणि मी काय एवढी कॉम्प्युटरच्या अशी हे नाहीये, म्हणजे मला खूप टेक्नो चांगला सॅव्ही. वापरता येतो अशा तेव्हा तर नव्हतं. हा, टेक्नोसेव्ही मी नव्हते. तर मग ते स्काईप शिकले. त्यावेळेला ऑर्कुट होतं. आता जसं हम्म. तुमचं फेसबुक आहे हो. हो. तसं ऑर्कुट बरोबर. होतं. आता व्हॉट्सअप आहे, ते काय फेसबुक आहे, इंस्टाग्राम आहे. ते आता मला सगळं वापरता येतंय, पण तेव्हा मला काहीच येत नव्हतं. पण मग तो कधीतरी फोन करणार, मेलच फोन करायचं म्हणजे पैसे जाणार एवढे, 1 मिनिटाला एवढे असे हिशोब असायचे डोक्यामध्ये. त्यामुळे तेव्हा
आम्ही वाट बघायचो म्हणजे त्याच्या फोनची किंवा मेलची. पण सरावलो त्याला हळूहळू. आणि तो पण एक मनाला छंद लागतो की आज आता तो काय करत असेल, आता त्याचं हं. काय असेल, त्याचा आपल्याला फोन कधी येईल, ह्याची पण वाट बघण्यामध्ये सुद्धा आपल्याला छान वाटत राहतं. आणि मग नवीन नवीन गोष्टी तो जेव्हा सांगतो तेव्हा आपल्याला आनंद हा. वाटतो की हा, किती नवीन जग बघतोय. हे तर जग मी तर कधी नाही पाहिलं, पण त्याच्या डोळ्यातनं मी पाहतेय. त्याचा एक हो. प्रकारचा आनंद असतो. हम्म. म्हणजे जसं मगाशी म्हणालो आपण की आईच म्हणजे आई असं नाही, पालक पंखात बळ देतात आणि अ, उडायला शिकवतात मुलाला. तर तो हम्म. जेव्हा तो उडतो आहे, त्याने जी जी भरारी घेतली ती बघण्यात सुद्धा एक सुख आहे आनंद आहे. आणि ते हा, आनंद आनंद आहे आहे आणि हा. तो मानायला पाहिजे. पण आधी ती मागे एकदा गप्पा मारताना तू मला एक वेगळाच अनुभव सांगितला होतास तुझ्या मैत्रिणीचा. तर त्याबद्दल काय सांगशील? आता कसं असतं की माझी एक मैत्रीण आहे, तर इनफॅक्ट दोन मैत्रिणी आहेत, आल टेल यू ऑनेस्टली. तर त्यांनी काय म्हटलं की तिचा मुलगा भयंकर हुशार आहे आणि म्हणजे ही इज बीन प्रिपेअरिंग फ्रॉम 6th स्टँडर्ड आणि खूप अतिशय हुशार, सगळ्या ह्याच्यामध्ये त्याला रँक्स मिळायचे त्याला. ही यूज टू बी टॉपर इन ऑल क्लासेस वगैरे. पण त्याची आई म्हणाली की नको, तो इंजिनिअरिंग पर्यंत तरी माझ्या बरोबर राहून दे आणि त्याच्यानंतर लेट हिम फ्लाय, एनिवे ही इज गोइंग टू फ्लाय लेटर. इट फील्स लाईक तुम्ही तुमच्या छोट्याशा, आय डोंट वॉन्ट टू नेम इट एज स्वार्थ, तो स्वार्थ नाहीये कदाचित, पण ह्या छोट्याशा इच्छा, इच्छेसाठी तुम्ही त्याचे पंख इच्छेसाठी. कापताय. हा, तुमच्या इच्छेसाठी तुम्ही त्याचे पंख कापताय आणि त्याला, मुलाला तुम्ही त्याचं पूर्ण विश्व बदलून टाकताय, त्याचं लाईफ बदलून टाकताय. किती म्हटलं तरी एका चांगल्या कॉलेजचं नाव असणं, आपल्या सीव्ही वरती ब्रँड असणं, तर तो खूप फरक पडतो, एक्सपोजरचा फरक पडतो. इट्स नॉट ओनली की ब्रँड व्हॅल्यू आहे, पण तुम्हाला जो एक्सपोजर तुम्हाला त्या नक्कीच. आय आय टी मध्ये फॉर एक्झाम्पल मिळत असेल, तोच तुम्हाला लोकल इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये नाही मिळणार. आणि आता तो मुलगा, तो एक आणि आणि एक दुसरा पण माझ्याच अद्वैतच्या क्लासमेटचा बोलतेय मी, तर त्यांनी पण, त्याच्या आईने त्याला पाठवलं नाही. ती म्हटली की नाही नाही, तू ग्रॅज्युएशन नंतर बघू, किंवा वडिलांचा बिझनेस आहेच, तू इथंच कंटिन्यू कर, तू कशाला सोडून जातोयस. तर समटाइम्स मदर्स गेट ग्रीडी. आय थिंक ग्रीडी कुड बी द राईट वर्ड, की थोडस ग्रीडी होऊन जातो आपण, की नाही आपल्याला मूल हवंय, आपल्याला मूल जवळ हवंय, पण कुठपर्यंत. तर इट्स बेटर फॉर यू टू गेट युअर सेल्फ ट्रीटेड. तुम्ही स्वतःला सक्षम करा आणि मन घट्ट करा स्वतःचं, पण त्या मुलाला त्याच्यात अफेक्ट होऊ देऊ नका. मग त्याचे पंख छाटू नका, काही झालं हा तरी. हा, करेक्ट करेक्ट. पण मग आता तुला काय वाटतंय? म्हणजे आता तुझी ट्रीटमेंट पण झालेली आहे, आता अद्वैत तिकडे सेटल पण झालेला असेल म्हणजे बाय दिस टाइम. आता तुला एक्झॅक्टली काय वाटतंय? म्हणजे मला तुला सांगताना पण मला आय यूज टू फील अ लिटिल, की मला वाटलं की मी जास्तीच एम आय बिंग क्रेझी हिअर, की मला अगदी फ्री वाटतंय. मला असं वाटतंय की आय एम गेटिंग टू लिव्ह माय लाईफ. म्हणजे मला थोडस ते ऍडमिट करायला त्रास झाला, तुला पण सांगताना मला खूप त्रास झाला. मी म्हंटल, अरे आता मी काहीही खाऊ शकते, मला असं विचार नाही करायचं की अद्वैतसाठी काय 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 बनवायचंय. मला आता असा नाही विचार करायचा की अरे रात्री घरी गेलंच पाहिजे वेळेत, तो वाट बघतोय. मला जर मूवी बघावंसं वाटलं, कॉन्सर्टला जावंसं वाटलं, आय कॅन डू दॅट. आय वॉन्ट टू प्लॅन अ वेकेशन, आय डोंट हॅव टू प्लॅन अराउंड हिज वेकेशन्स और हिज एक्झाम शेड्यूल और समथिंग. मी जाऊ शकते. तर इट इज लिबरेटिंग, इट इज गेटिंग बॅक द लाईफ विच आय हॅड 18 years बॅक. आणि चांगलं वाटतंय. तर मला आता वाटतं की हे जर मला आधी माहिती असतं, तर मला कदाचित ट्रीटमेंटची गरजच लागली नसती. लागली कारण नसती. हम्म. खूप इमॅजिन करत बसले मी, खूप गोष्टी प्ले केल्या डोक्यामध्ये ज्या खऱ्या नव्हत्या. तर हम्म. हम्म. ज्या आता आया, आता 10वीच्या मुलांच्या, 11वीच्या मुलांच्या असतील ना आया, त्यांना हम्म. आता त्रास होत असणार. तर बरोबर. 12वी मध्ये गेलेली, नुकती गेलेली मुलं असतील त्यांना, तर त्यांना मला एवढंच सांगायचं की जस्ट होल्ड ऑन. आणि नंतर जेव्हा होऊन जाईल ना, वेन द चाइल्ड फ्लाईज ऑफ द नेस्ट, देव तुम्हाला आपोआप तेवढी शक्ती देतो. तर ते आधी तुम्ही प्री प्लॅन नका करत बसू, तुम्ही प्री प्लॅन किंवा प्री थिंक, ओव्हर थिंक नका करू.
तर बरोबर. येस, सो हम्म. दॅट मेक्स अ लॉट ऑफ डिफरन्स. ही जी हिचं काय झालंय, हम्म. ही खूप ओव्हर थिंकिंग केलंय. प्रत्येकाचा स्वभाव वेगळा असतो, ती खूप इमोशनल असेल. आणि मगाशी तिने तिच्या दोन मैत्रिणींचं उदाहरण दिलं. हो. त्याच्यात त्याच्याकडे सुद्धा आता आपण दोन दृष्टिकोनातनं बघायला तर प्रत्येक नाण्याला दोन बाजू असतात. त्या बायका, हा आपण म्हणू शकतो स्वार्थी आहेत थोड्याशा, त्यामुळे त्यांनी असं केलं असेल. पण त्याला दुसरी पण बाजू आहे, त्यांच्या जवळ मुलगा राहिला कारण त्यांना अजून एक भीती वाटते की लहान वयामध्ये मुलाला दूर पाठवलं, तो हुशार आहे, भलं सगळं आहे, पण माहित नाही या वयामध्ये मुलांना वाईट सवयी लागू शकतात, हो. ती हम्म. बिघडू शकतात. ही पण एक त्याच्यामध्ये त्यांची हल्ली हो. ही पण भीती असते. हो, त्यामुळे कधी हल्ली कधी तर असं वाटतं. खूपच भीती हा, आहे ती. त्यामुळे तीही त्यांची एक बाजू असण्याची शक्यता आहे की. आणि तुम्ही, माझ्या आता 10वीतली मुलं आहेत ज्यांच्या आया आहेत, त्यांनी बाजूला ना डोळे उघडून बघा, घराघरांमध्ये जी मुलं आहेत ती कुठेही गेलेली नाहीत, ती घरातच आहेत, त्यांची आई बाबा ते सगळे राहतात. पण तरी सुद्धा त्यांची आई एकटीच आहे. याचं कारण काय झालंय, त्यांना त्यांना मोठं विश्व मिळालंय, त्यांनी भरारी मारले. भले ते तिथंच असतील, तिथल्या कोणत्या तरी एज्युकेशन, पण ते आता आई भोवती पूर्वीसारखे फिरत नाहीत. आईला सगळ्या गोष्टी आता पूर्वीसारख्या ते सांगतही नाहीत आणि आई आई करत नाहीत. म्हणजे शेवटी काय झालं, फक्त शरीराने तुमचा मुलगा दूर गेलेला आहे, पण इथं शरीराने जवळ आहे, पण सगळी मुलं थोडीशी मनाने दूरच जातात. कारण दूरच आता जातात. त्यांचं ते तरुण झालेत, ते त्यांचं हम्म. विश्व थोडंसं वेगळं झालेलं आहे असं. हो, म्हणजे आणि तिथे सुद्धा माझ्या तो वेळेला एम्प्टीनेस, म्हणजे एवढंच नसतं आहेतच. त्याच्यामध्ये. हा, म्हणजे एम्प्टीनेस तर येणारच. आणि जसं हा, मगाशी आपण म्हणालो की एक रिकामी खोली किंवा त्याचं कपाट हा. रिकामं हे बघणं त्रासदायक आहे. पण वाईट जरी वाटतं. मूल तिथंच हा, राहत असलं तरी सुद्धा ते शेवटी त्याच्या स्वतःच्या विश्वातच कशात. ते हा, जाणार आहे. हा. आता तुम्ही मुलगी फक्त नाही का असा विचार लग्न. करता की लग्न होऊन जाते मुलगी, वाटतं ना आईला बरोबर. सुद्धा की घर त्यांचं पण रिकामं होतं. मुलगाच काही शिकायला दूर जायला पाहिजे अशातला भाग नाही. फक्त मुलगी चांगली आनंदात आहे, सासरे, आपली पण मुलं आनंदातच आहेत की, काही आनंद. ती दुःखात वगैरे नाही आहे. त्यांना उलट नवीन नवीन अनुभव येतात आणि ते अनुभव ते आपल्याला सांगतायत, ते जे की आपण कधीच घेतले नव्हते, ते आपल्याला कळत आहे त्यांच्यामुळे. तर तोही एक चांगला अनुभव आहे. तर त्या बायकांना मला असं सांगायचं आहे की तुम्ही स्वतःला कशात तरी गुंतवून घ्या. आता तो गेल्यावर माझं काय होईल हा विचार आधी करू नका. तो इन्स्टन्स म्हणजे तो प्रसंग घडला ना की आपल्याला मार्ग हे सुचतात. मग आपल्या मोकळे होऊन बोला, मैत्रिणी असतील त्यांच्यात मिक्स व्हा, काहीतरी छंद असतील तर तो तुम्ही तुमचा डेव्हलप करा. नोकरी करत असाल तर छानच आहे, कारण मग तुम्ही फुल एंगेज राहता. बिझी नसाल असता. तर दुसरा काहीतरी हा. पण तुम्ही त्या थोडंसं स्वतः, कारण या सगळ्या ह्याच्यातनं मार्ग आपणच काढतो, कोणी आपल्या मदतीला येत नाही. हे सगळं आपलं आपल्यालाच करावं लागतं आणि मग त्याच्यातनं आपण बाहेर येतो. मी तेव्हा जेव्हा माझा मुलगा गेला तेव्हा ना व्हॉट्सअप ना काय ना काय. आता तुम्हाला उलट किती चांगलं आहे, व्हिडिओ आता या कॉल पण. क्षणी ती ऍब्सोल्युटली. करू शकते. आता बरोबर. म्हणजे आता हे म्हणजे चारुताला एवढंच काही वाटलं की तिचा मुलगा लागलीच सांगतो, फोन करतो. बरं तसे आता बरं. सोय आज तुम्हाला आहे, मला नव्हती तेव्हा. पण करतात त्याच्यातनं सुद्धा सगळेजण. तर पण हळूहळू मग. हा फरक होतो, गुंतवून घ्या स्वतःला. हम्म. आदिती, तू तर नोकरी गुंतवून घ्या, 100% तो तर त्याचा हे आहेच आहे. पण आदिती, तू नोकरी करतेस म्हणजे तसं बघायला गेलं तर तू ही खरं तर हो. गुंतलेली आहेस. पण तरी सुद्धा तसं तू म्हणालीस की मी फक्त इमॅजिन करत राहिले म्हणून तो त्रास झाला. आणि मी माझ्या बाबतीत असं सांगेन तुम्हाला की मला पण असं वाटलं होतं की मला खूप त्रास होणार आहे. कारण मला माझा म्हणजे माहितीच आहे, तो खूप बोलतो. तर खूप बडबड बडबड बडबड, म्हणजे अगदी प्रत्येक गोष्ट येऊन सांगायची, हे करायचं. आणि खूपच मला त्याची सवय आहे. म्हणजे चक्कर मारायला, आम्ही एक चक्कर मारायला जाणार किंवा शेअर सुद्धा, म्हणजे मी कित्येकदा माझे काही प्रॉब्लेम्स त्याच्याकडे शेअर केलेले आहेत. इतकं आहे. पण मला वाटलं होतं की मला खूप त्रास होईल, पण त्या मानाने म्हणजे मला माझंच आश्चर्य वाटतं की त्या मानाने मी बरीच शांत आहे. त्याचं एक कारण, जसं शरयुताई म्हणाल्या, की मामी पण बिझी आहे. माझं सतत
काही ना काही, म्हणजे मी शिकवायला जाते, माझ्या घरी मुलं येतात शिकायला, आणि हे पॉडकास्ट आहे. आज एक पॉडकास्ट करायची म्हटलं तर त्याच्या आधी आपलं बघितलं किती ती मोठी प्रोसिजर असते. तर असं सगळं, त्यामुळे पण मी पण स्वतःला खूप गुंतवून घेतलंय, त्याचं नक्कीच एक कारण असावं. अ, हा. पण मी मग एक आदिती. म्हणू हा. शकते. हा. हा, सॉरी, सांग, बोल यू वर बोल. सेइंग समथिंग. हा. मला एक तुला सांगायचंय तेच की विचारत होते. वेन यू गो हम्म. फॉर काउन्सिलिंग साठी तुम्ही जाता किंवा सायकोलॉजिस्ट कडे तुम्ही जाता, सायकॅट्रिस्ट वेगळी गोष्ट आहे, पण सायकोलॉजिस्ट कडे, तर तेव्हा हे सगळं तुम्हाला ऑलरेडी सांगतात. तर आय वॉज ओव्हर डुईंग थिंग्स. म्हणजे जसं शरयूताई म्हणाल्या की ओव्हर थिंकिंग मी करते, मी इमोशनल आहे. सगळेजण असे नसतात, पण जे थोडी लोक माझ्यासारखी असतात, तर मी मग सगळं करायला लागले. तुला तर माहितीच आहे मी किती दगडांवरती एका वेळेला पाय ठेवलाय. मी 2 बुक क्लब्स मध्ये आहे, मी सायकलिंग करायला जाते, मी रनिंग करायला जाते. मग आय वॉज ओव्हर डुईंग एव्हरीथिंग, आणि मी ऑफिस फुल टाइम करते, प्लस इकडे तिकडे आपल्या म्हणजे गेट टुगेदर वगैरे सगळीकडे माझं डबल इनिशिएटिव्ह असतं सगळीकडे. पण समटाइम्स वेन यू स्टार्ट ओव्हर डुईंग थिंग्स, यू नो समवेअर देर इज समथिंग इनसाइड यू. तुमच्या आत काहीतरी एक रिकाम पण आहे, जे तुम्ही हे पाईल अप करून करून भरायला बघताय. ते हम्म. सोल्युशन नाहीये. तुम्ही एवढं म्हणजे बिझी ठेवणं, आय अग्री विथ यू, पण जॉब आहे माझा. बाकीच्या गोष्टी थोड्या, म्हणजे एक पुस्तक वाचते मी, महिन्याला 2 पुस्तकं वाचते. तर त्यातलं एक जरी पुस्तक वाचलं तरी एनफ आहे ना करायला. पण मी बाकी पण गोष्टी करते, योगा करते, सकाळी रनिंगला जाते वगैरे. पण वेन यू स्टार्ट ओव्हर डुईंग थिंग्स, तर तुम्ही आत बघा स्वतःकडे, जे कोण असेल, की तुमच्यात एक एम्प्टीनेस आलाय. तर ऍट दॅट टाइम मला कळालं की तो एम्प्टीनेस कशाने तरी दूर केला पाहिजे. सो देन नुसतं काउन्सिलिंग वॉज नॉट हेल्पिंग मी. आय टूक सायकॅट्रिक ट्रीटमेंट, मेडिकल म्हणजे टॅबलेट्स घेतल्या. आणि आफ्टर दॅट अ कॉम्बिनेशन, नाव इवन इफ आय एम नॉट डुईंग एनिथिंग, मी खुश असते, मी हॅपी असते. तर इट द ट्रिगर वॉज अद्वैतचं जाणं, किंवा एम्प्टीनेस सिंड्रोम, किंवा मिड लाईफ क्रायसिस, किंवा वॉट एव्हर वी किती नाव कॉल इट, द्या द त्याला. टर्म्स तू म्हटलीस ती. हा. पण ते जेव्हा स्ट्राईक होतं ना, तर तेव्हा तुम्ही तुमचे एक पॅटर्न्स बघून घ्यावेत. आणि जर तुम्हाला असं वाटतंय की तुम्ही खूप ओव्हरडू करताय, किंवा एकदमच मगरमच्छ सारखं, युआर जस्ट लाईंग डाऊन डुईंग नथिंग, सो दीज टू आर एक्स्ट्रीम्स, तर तुम्ही तेव्हा यू शुड स्पीक अप. आणि शरयूताई म्हटल्या तसं तुम्ही तुमच्या मैत्रिणींशी बोला, तुम्ही फ्रेंड्सशी बोला, तुम्ही कोलिग्सशी बोला, तुम्ही कोणी ज्याच्यावरती तुमचा विश्वास आहे, आई असेल, तुमचे आई वडील कोण, किंवा स्पाऊस असेल, तर त्यांच्याशी बोला, मन मोकळं करा. आणि देन युल अंडरस्टँड की कुठे तो गॅप आहे. आणि वन्स यू आर ट्रीटेड, देन तुम्ही नॉर्मल होऊन जाता. तुम्ही एक प्रकारचा सुकून शब्द आहे तो आतनं येऊन जातो असा. मला एक परवा मी वाचलं की मला काय बॅचलर मॅरिड लाईफ जगायचंय, असं एक होतं वाक्य, की मला बॅचलर मॅरिड लाईफ जगायचंय, की मला नकोय हे सगळं, की आता हा येणार आहे, मग ह्याची जेवणाची वेळ आहे, मग आता तो येणार आहे, मग ह्याच्या आवडीचं मला करायचंय. मला ते नकोय. मला हे हवंय की मी मॅरिड आहे, पण मी माझं माझं आयुष्य जगते. म्हणजे याचा अर्थ असा नाही की आपल्याला सगळ्यांना तोडून टाकायचंय, पण कुठेतरी स्वतःला एक प्रायोरिटीच्या जागी ठेवून तो एक विचार करणं गरजेचं आहे. म्हणजे मी असं नाही म्हणत, मी इथे कुठेही फेमिनिस्ट किंवा असं मी काही मध्ये आणत नाहीये. पुरुषांना सुद्धा त्यांचे त्यांचे व्याप असतात, त्यांच्या विवंचना असतात, नक्कीच. तर सर्वांसाठीच आहे हे. आता हा विषय चाललाय म्हणून मी शरयूताई तुम्हाला विचारते की म्हणजे जेव्हा तुमचा मुलगा जेव्हा परदेशात गेला, तेव्हा तुमचे मिस्टर पण म्हणजे तुम्ही एकत्रच असं होतात. तर मग त्यांना तो एम्प्टीनेस सिंड्रोम जाणवत होता का? मला वाटत त्यांच्या नाही तसं. मला वाटलं नाही तसं त्यांचं. म्हणजे ते अर्थात पुरुषांचा स्वभाव म्हणजे प्रत्येक माणसाचाही स्वभाव आहे. मी खूप बोलून दाखवते, ते बोलून दाखवत नव्हते. ते वाटतही असेल त्यांना मनात काहीतरी. पण असं नाही, मुलाचा फोन आला की ते भराभरा जाऊन बोलतायत. 2 शब्द काय कसा आहे असं म्हणलं की फोन माझ्या, तेव्हा तर लँडलाईन होता ना म्हणजे. तर ते मग तोच माझ्याशी सगळा वेळ बोलायचा. आई बाबा का नाही बोलत, बाबा फक्त क्रिकेटच्या स्कोअर विषयी बोलतात, झालं कसा आहे संपला विषय. आणि मी त्याच्याशी खूप वेळ बोलायची. तर हा पहिल्यापासून माझा आणि मुलाचा बॉन्डिंग चांगलं होतं. तो शाळेत बॉन्डिंग. हा. आला हम्म. तेव्हापासून सगळं बारीक सारीक सांगणं.
त्यामुळे मग त्यांना माहित नाही त्यांना वाटलंही असेल, पण हम्म. बायकांचा स्वभाव थोडा हळवाही असतो आणि जास्त त्याच्याशी अटॅचमेंट असते, म्हणून तसं झालं असावं. पण मला त्यांच्या चेहऱ्यावरनं कधी असं वाटलं नाही किंवा त्याने बोलून पण नाही दाखवलं की मला हम्म. खूप त्रास होतोय म्हणून. आता हे जे काही अनुभव आपण बोलतो हे शेवटी कसं आहे, हे वैयक्तिक आहे. वैयक्तिक प्रत्येकाचा आहे. स्वभाव, प्रत्येकाचं हम्म. असलेलं बॉन्डिंग, अटॅचमेंट, आणि थोडंसं तुमचं कसं आहे ना शरीर, तुम्ही मागच्या पिढीतल्या आहात, तर तेव्हाच तर एक हे पण वेगळं होतं, एक परिस्थिती पण म्हणजे अपब्रिंगिंगची सुद्धा एक हे पद्धत वेगळी होती. त्या वेगळी मानाने होती. आमच्या पिढीमध्ये वडिलांची इन्व्हॉल्वमेंट मुलांमध्ये कम्पॅरेटिव्हली जास्त आहे. जास्त आहे. हा. जास्त आहे, आणि जास्त आहे. आता हा. हा, आणि आताच्या तर नवीन पिढीमध्ये तर मला तर काय वाटतं फिफ्टी बघायलाच फिफ्टी हम्म. बघायलाच हवंय, हम्म. भरपूरच वडिलांची इन्व्हॉल्वमेंट आहे. मुलाच्या हा. अपब्रिंगिंग मध्ये असते. तर तो फरकही पण नक्कीच आहे. पुरुषांचं कसं आहे, जी व्यक्ती खूप बोलून दाखवते त्यांच्या मनात राहत नाही. पण हम्म. जे अंतर्मुख असतात आता मग ते बोलून नाही दाखवत ना, त्याच्यामुळे मग त्यांना होत असेल त्रास. मग आता हम्म. ही आदिती आहे, ती बोलते का मैत्रिणींशी, किंवा मला असं वाटतंय, मला खूप बोलायचं कसं, हाही एक प्रश्न आहे ना. हा एक वाक्य झालं, माझ्या मुलाची मला खूप आठवण येते, म्हणजे ह्याच्या पलीकडे काय आत काय होतं ते असं उलगडून दाखवता येत नाही आपल्याला. पण बरोबर. ही ते वरती दाखवायच्या पेक्षा आपल्याला कळत सुद्धा नाही, सॉरी टू हा. इंटरप्ट, पण आणि कोणी म्हणजे कोणी सांगत पण नाही, दाख कोणाला आपल्या भावना शेअर नसतात करायच्या, असेही लोक आहेत काही ना. बरोबर. त्यामुळे हम्म. त्यांना माहित नाही, त्यांना पण ते काय काय करत असतात आपल्याला कळतं एखाद्या व्यक्तीविषयी. आजकाल ही फारच बाहेर इंडिया घरी मन नाही लागत आहे. हम्म. हा त्याचा अर्थ आहे असं. अर्थ आहे, बरोबर. असं गेच अ, करतो आम्ही छान. म्हणजे. हो. हम्म. छान, तुमचे दोघींचेही अनुभव वेगळे वेगळे आहेत, कारण पिढीचा फरक आहे नक्कीच, आणि हम्म. स्वभावाचाही फरक आहे. पण आपण एक सारांश त्याचा असा म्हणू शकतो की मुळात एकतर पहिली गोष्ट म्हणजे स्वतःला बिझी करा, आणि दुसरी गोष्ट सगळ्यात महत्वाची मला असं वाटतं की ऍक्सेप्टन्स, की हे खूप असं खूप. होणार आहे. हा, हे कुठेतरी आतमध्ये जर तुम्ही ऍक्सेप्ट केलेलं असेल, आणि जे होतंय ते चांगल्यासाठी होतंय शेवटी, ज्या बाळांच्या पंखांमध्ये आपणच त्यांना बळ दिलेलं आहे, तर तीच आज आकाशात झेप घेतात, असं एक थोडंसं अलंकारिक स्वरूप देऊन जर म्हणायचं बोल ना. झालं, तर तसं आहे. तर मग आपण त्याच्यात आनंद मानणं आणि अ, ते ऍक्सेप्ट करणं, आणि मग तसं जर केलं तर मला वाटतं या सगळ्या सिच्युएशन मधनं बाहेर पडणं सोपं होईल. नाही, आजही थँक्यू. आमचा मुलगा गेला परत की आम्हाला वाईट वाटतं, म्हणजे हा. तो जात असेल तर आम्हाला वाईट वाटतं, आम्हाला थोडंसं रडू वगैरे येतं. पण अर्धा तास घर रिकामं होतं ना आमचं, सगळे हो. त्यांचे बोलणं चालणं, त्यांचे कपडे लत्ते बॅगा सगळं आवरलं जातं. रिकामं पण होतं. ते हम्म. थोड्या वेळासाठी, आता ती सवय झाली आम्हाला. सवय तर झाली, तशी पण तुम्हालाही होईल अगदी काही हा, दिवसांनी. अगदी पहिल्यांदा जेव्हा तो गेला ज्यावेळेस तिकडे, त्यावेळेस तुम्हाला तेव्हा तू जसं आता आम्ही म्हणालो की आम्हाला खूप असं वाटलं की आता असं होईल तसं होईल, हिने खूप इमॅजिनेशन करून तिला खूप त्रास झाला, तर तसं जर कधी कधी तुमच्या मला असं वाटतं की एवढं इमॅजिनेशन मी केलं नाही, विचार केला नाही, अंधारात उडी. आणि मुलगा गेला, बाहेर गेला, परत जेव्हा आम्ही त्याला एअरपोर्टवर सोडून घरी आलो, तेव्हा त्याचे ती रिकामी खुर्ची, त्या लॅपटॉप समोर, त्या कॉम्प्युटर समोरची त्याचे कपडे बघून खूप वाईट वाटलं. त्या आजही ती आहे भावना. पण ती म्हणते तेवढा नाही त्रास झाला. लागलीच हम्म. आम्ही सावरलो की हे होणारच आहे आता. आणि हम्म. इतर पण होते ना, हिला कोणी ना घरात दुसरं नाहीये. नाहीये, तुमच्या तो सगळ्यांचा हे फार मोठा एक एक हाही एक 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 तुमचा मूल. हो. समस्या आहे. आजकालच्या जमान्यात आणि शरयूताई म्हटल्या तसं आपल्या न्यूक्लिअर नाही, अल्ट्रा न्यूक्लिअर फॅमिली सुरू झाल्यात. म्हणजे अल्ट्रा आपल्या आई वडिलांच्या पर्यंत न्यूक्लिअर फॅमिलीज होत्या, की होत्या. काका वगैरे वेगळे राहायचे, पण हा. हे वेगळे. आता जॉबमुळे मी इकडे राहतेय, माझा नवरा दिल्लीला असतो आणि माझा मुलगा चेन्नईला अभ्यासासाठी आहे, तर वी हॅव बिकम ती स्थळी. अल्ट्रा न्यूक्लिअर फॅमिलीज. तर हा, तर these are some of the flip sides किंवा bad sides of current situation that we are in, किंवा म्हणजे आपला जे नवीन, सध्याची हो, सोसायटी मॉडर्न लाईफ. आहे, मॉडर्न लाईफस्टाईलचे हे प्रॉब्लेम्स आहेत. एक्सेप्ट आहे. हो. करणं आणि मूव्ह ऑन करणं इज अ लिटल टफ. हो. आणि ते एक आहे. मला ऍड करायचंय की मला असं वाटतं की जेव्हा आपल्याला मूल होतं, आपल्याला आता आजकाल ऑफकोर्स देर आर बुक्स अँड एव्हरीथिंग, पण आपण
आतनच शिकतो ना, मातृत्व जे आहे, किंवा जे मदरली इन्स्टिंक्ट असतं की त्याला प्रोटेक्ट करणं, त्याची काळजी घेणं. रात्र रात्र आपल्याला पुस्तकात जरी लिहिलेलं असेल की नाही, रात्री जागून बाळाची काळजी घ्या वगैरे, तरी आपण आपणहून करू शकतो. आपोआप. यू डोंट नीड अ करेक्ट. बुक फॉर दॅट. येस. आपोआप. तर तसंच जेव्हा मूल आपल्या आयुष्यातनं इन एनी फॉर्म, म्हणजे लग्न होऊन जाणार असेल किंवा कॉलेजला जाणार असेल, नोकरीसाठी जाणार असेल, और एनी थिंग दॅट द चाइल्ड लिव्स यू अँड लिव्स यू विथ अन एम्प्टी नेस्ट, तर आपल्याला आतनच ते एक प्रकारचं बळ येतं. यू ऑलरेडी लर्न टू लिव्ह विथ इट, आणि ते आतनं येतं. आता माझ्यासारखे थोडे शहाणे लोक असतात की जी जास्ती विचार करत बसतात, ओव्हर थिंक करत बसतात, आणि दे सफर. पण व्हेन इट इज राईट, इट इज राईट, तेव्हा होऊन जातं सगळं. तुम्ही सगळं हम्म. ऑटोमॅटिकली, एव्हरीथिंग फॉल्स इन प्लेस. डोंट ओव्हर थिंक. माझं एकच शेवटचं, म्हणजे जस्ट माय फायनल थॉट विल बी, प्लीज स्टॉप ओव्हर थिंकिंग. सगळं नीट होणार आहे. एव्हरीथिंग विल फॉल इन इट्स प्लेस. पेशन्स ठेवा फक्त. बरोबर. पण याच्यात एक छोटासा असा हे आहे की आता शरयूताईंच्या मुलाचं लग्न पण झालं. तर आता तर कारण तो पण एक मोठा हे आहे ना, भाग आहे प्रवाह. ना मुलाच्या हम्म. आयुष्यातला, नक्कीच. मुलगा असो किंवा मुलगी असो. अ, तर त्याच्यात पण एक, त्याच्यानंतर सुद्धा बरेच चेंजेस घडत असतील की हम्म. आता कोणीतरी वेगळं आहे जे काळजी घेत आहे, त्यात तो आधीच आपल्यापासून दूर आहे, किंवा तो मनाने तर मग आपल्यापासून दूर जाणार नाही ना. कारण हे कुठेतरी ना, बाकी जरी मी ओके असले ना, तरी कधीतरी हा एक थॉट ना मला कुठेतरी थोडासा चावतो. मी नाही म्हणणार नाही की अ, आज तो मला फोन करतो हे ठीक आहे, पण तो अ, उद्या करेल का? असं कुठेतरी ती एक कुठेतरी एक तो फिअर फॅक्टर माझ्यामध्ये आहे, हे मला जाणवतं. म्हणजे मी त्याच्यातनं बाहेर पडायचा प्रयत्न करेन, पण ते थोडंसं. तर शरयूताई, तुम्ही काय सांगाल याबद्दल? नाही, मला नाही असं वाटलं, कारण आजही तो तसाच माझ्याशी सगळं शेअर करतो. त्यामुळे आत्ता या क्षणी तो कुठे आहे हे मला माहिती आहे. आत्ता तो काय करतोय हेही मला माहिती असतं. तो सगळं आजही शेअर करतो. त्या शेअर करण्यामध्ये त्याला त्याच्या मुलाविषयी सांगायचं असतं, त्याच्या ऑफिसमध्ये, पूर्वी शाळेतलं सांगायचं, आता ऑफिसमधले सहकारी, मला कसं त्यांची नावं माहिती आहेत, शेजाऱ्यांची नावं माहिती आहेत, तिथं काय झालं, इथं काय झालं, कारण मी चारदा जाऊन आली आहे. त्यामुळे मला सगळं डोळ्यासमोर चित्र असतं. त्यामुळे मला असं नाही इन्सिक्युअर वाटलं. आणि हेही आहे की काही गोष्टी असतात ना, ते जेनू काम तेनू थाय. मी बायकोचं काम बायकोच करणार आहे, ते मी नाही करेक्ट. करणार. माझं काम नक्कीच. झालंय आता. तेव्हा ते तिनेच करायला पाहिजे. आणि दुसरी गोष्ट, माझी एक मैत्रीण आहे, तिच्या मुलाचं लग्न ठरलं तर तिला सारखं रडायलाच यायला लागलं. म्हटलं, अगं, मुलीचं लग्न ठरलं तर आया रडतात, तू का रडतेस? मला, नाही गो, मला असं वाटतंय की तो माझ्यापासून दूर जाईल, आता तो विभागला जाईल. म्हटलं, मग तुला नकोय का मुलाचं लग्न व्हायला? त्याला सुखात राहील. नाही नाही नाही, तसं नकोय मला, पण मला वाईट वाटतंय असं. तर ती आजही मला म्हणते, तुम्ही मला किती रागवलात त्यावेळेला, असं कधी असतं का वगैरे. म्हणजे हा स्वभावाचा भाग झाला. म्हणजे हा, तो काय बरोबर. आहे, तिला स्वामित्व, हम्म. हम्म. माझं बरोबर. त्याच्यावर हे हो. तशी माझी भावना कुठेच नव्हती. ते आता तसं वाटतं, म्हणजे तुम्ही आता मग एवढा त्रास होतो तर तुम्ही त्याचे पण प्रिपरेशन, पण ओव्हर थिंकिंग करू नका. मुलगा मोठा होणार हो. आहे, त्याला पुढे आणखी काय काय त्याला हा, म्हणजे कोणतरी सहकार्य हो, करायला येणार आहे. बरोबर. नाही, म्हणजे त्यामुळे ऍक्च्युली आता एकदा बाहेर पडला मुलगा किंवा मुलगी, की म्हणजे मुली पण हळूहळू हल्ली सवय खूप होते. शिकायला वेगवेगळ्या हो, युनिव्हर्सिटीज जातात ना. मधनं वगैरे जातात. तर आहे कुठेतरी ऍक्सेप्ट करायलाच पाहिजे की पूर्वीसारखं राहणार नाही. हे राहणार नाही. नक्की. हा, हा. हे नक्की. आणि ते जगाची रीत आहे, नदी पुढे वाहत जाते, तेव्हा ते ऍक्सेप्ट करा. इन शॉर्ट, ऍक्सेप्टन्स इज व्हेरी इम्पॉर्टंट. इज अ की. आजूबाजूला काय चाललंय ते बघा. जे खरंय. जगात तेच आपल्या घरात आहे. हम्म. त्याच्यामुळे त्याच्यापेक्षा वेगळं काही नाहीये. मग नाही काही त्रास होत, मला तर नाही झाला. हम्म. हम्म. खूप छान. शरयूताई, तुम्ही खूप छान सांगितलं. खूप धीराच्या आहात तुम्ही, असं मी म्हणेन. आणि पण त्यातला नक्की हा भाग आहेच आहे की एक एकच मूल, जसं तू म्हणालीस आदिती, की अल्ट्रा न्यूक्लिअर फॅमिलीज ज्या होत चाललेल्या आहेत, त्याचा पण तो कुठेतरी एकटेपणा किंवा या गोष्टी नक्कीच आहेत आता लोकांच्या आयुष्यामध्ये. पण त्याच्या बरोबरही राहणं आता हळूहळू सगळ्यांनीच शिकायला हवं. गरजेचं आहे. कारण आणि तुमचं लाईफ ना एमलेस व्हायला लागलंय. एमलेस. इतके दिवस एम होता, आता काहीच एम नाही, म्हणून बरोबर. पोकळी.
हा, हम्म. तर त्यामुळे हे होत आहे. म्हणजे तर एम एम त्याच्या तुमचा एम तयार करू शकतो ना आपण. हम्म. हा, एक एक तुमचं दुसरा काम आहे झालेलं आहे. आता पुढचा एम आपण आपल्यासाठी पुढचा आहे. ठरवून घ्यायला हवा, एक गोल काहीतरी. आणि ह्याच्यावरती परवा एका मैत्रिणीशी बोलत असताना तिने सांगितलं की 99 वर्षाची व्यक्ती होती आणि पु ल देशपांडे त्यांना भेटायला गेले होते. कोण ते मला आता आठवत नाही, पण पुलंनी तेव्हा असं सांगितलं होतं की जेव्हा ते त्यांना भेटायला गेले तेव्हा ते आतमध्ये काहीतरी काम करत होते आणि ते बाहेर आले बऱ्याच वेळाने आणि म्हणाले की तुम्हाला थांबायला लागलं, पण ना मला काहीतरी खूप लिहून ठेवणं आवश्यक होतं जे पुढच्या 7-8 वर्षासाठी खूप उपयोगी आहे. आता 99 वर्षाच्या माणसाला हे माहिती आहे की पुढची 7-8 वर्ष तो राहणार नाहीये, पण तरी सुद्धा एक गोल त्यांनी काहीतरी असं स्वतःसाठी ठेवलेला होता जो त्याचं आयुष्य परिपूर्ण करत होता. आणि मला असं वाटतं हे खूप महत्वाचं आहे की प्रत्येकाने तो एक काहीतरी गोल आपल्यासाठी ठेवायला हवा. मग तो कुठेतरी समाजाभिमुख असा एखादा तो गोल असू शकतो किंवा असं काहीतरी की जेणेकरून एक काय म्हणत आपण एक पॉझिटिव्हिटी आपल्यामध्ये पण तयार होईल. मला असं वाटतं बी याच पॉझिटिव्ह. नोटवरती आपण थांबूया. आणि आदिती, थँक्यू सो मच. आणि शरीरताई,